नमस्कार. सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीबद्दल एक मोठा जी-आर काढण्यात आलेला आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाने एक महसूल विभागाचा एक मोठा जी-आर काढलेला आहे. PDNA असा हा जी-आर निघालेला आहे. म्हणजेच पोस्ट डिस्टर नीड्स असाइनमेंट असा हा जी-आरचा उद्देश आहे. म्हणजेच हा अतिवृष्टी, पूर नुकसान याचा सखोल अभ्यास करण्यासाठी हा जी-आर काढलेला आहे. आता सर्वप्रथम PDNA म्हणजे काय? पोस्ट डिस्टर नीड्स असाइनमेंट. आपत्तीनंतर नेमकं किती नुकसान झालं, कुठे नुकसान झालं, कशाचं नुकसान झालेलं आहे, कोणाचं किती नुकसान झालेलं आहे, या असाइनमेंटमध्ये तपासलं जाणार आहे. शेतकऱ्यांचं पीक नुकसान, जनावरांचं नुकसान, घराचं नुकसान, रस्ते, पूल, पाणीपुरवठा, वीज, शाळा, दवाखाने, शेती अशा अनेक तपासणीमधून ही प्रक्रिया 9 तारखेपासून 27 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या अभ्यासाचा कर्जमाफीशी काही संबंध येऊ शकतो का? हा थोडक्यात आपण जाणून घेऊया. कर्जमाफीशी याचा काही संबंध येणार आहे का? PDNA अभ्यास म्हणजे पुढील मदतीचा पाया आपल्याला म्हणता येईल. राज्य शासनाने आधीच केंद्र सरकारकडे सुमारे 29,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवलेला आहे. PDNA रिपोर्ट तयार झाल्यावर केंद्राकडून मदत येऊ शकते. या रिपोर्टवरच त्यातून शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. या रिपोर्टनुसार त्यातून कर्जमाफीसाठीही आर्थिक मदत मिळणार आहे. म्हणजे हा अभ्यास PDAचा जितका मजबूत तितका शेतकऱ्यांना मदत जास्त मिळण्याची शक्यता आहे. पण या सर्वांचा शेतकऱ्यांसाठी काही मोठा फायदा होणार आहे का? हा थोडक्यात मी सांगणार आहे. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा होणार आहे. नुकसान झालेल्यांना भरपाईची शक्यता मिळणार आहे. कर्जासाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या PDNAचा रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. पायाभूत सुविधा दुरुस्तीसाठी मदत होणार आहे. हा जी-आर कागद नाही तर तो शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक जी-आर आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 2025 क्रॉप इन्शुरन्स अजून पूर्ण मंजूर झालेला नाही. हा जी-आर म्हणजे अतिवृष्टीग्रस्तांसाठी हा मोठा आशा राहणार आहे. PDNA रिपोर्टनंतरच खरी मदत आणि कर्जमाफीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अजून महिनाभर या कार्यास लागणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे भेटू. जय जवान, जय किसान.